नमस्कार. घरच्या घरी एकदम मऊ, खमंग आणि चविष्ट आलू पराठा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. पराठा फुटत नाही, सारण बाहेर येत नाही आणि प्रत्येक वेळी परफेक्ट बनतो. ही सोपी पद्धत नक्की ट्राय करा. ही रेसिपी बिगनरसाठी पण खूप इझी आहे आणि ब्रेकफास्ट, लंच किंवा टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे. थोड्या सोप्या टिप्स वापरून आणि अगदी हॉटेलसारखा स्वाद घरीच मिळवू शकता. चला तर मग वेळ न घालवता आपण आलू पराठ्याच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया. पराठ्यांसाठी इथे आपण थोडासा मसाला वाटून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घेऊया, 1 चमचा धणे घेऊया अख्खे, 1 चमचा बडीशेप घेऊया. आता धणा जिरा बडीशेप मिक्सरमधून ओबडदोबड असं वाटून घेऊया. बघू शकता या पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 छोट्या आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमधून एक फेरा याचा मारून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण कणिक मळूया. त्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, अर्धा छोटा चमचा हळद घालूया, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं तेल घालूया. आता हे पीठ आपण छान थोडंसं मिक्स करून घेऊया. यामध्ये खमंगपणा येण्यासाठी आपण बेसन सुद्धा घालू शकतो. आता इथे थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ छान मळून घेते. एकदम घट्ट नाही, थोडी सैलसर आणि मऊ याची कणिक मळायची आहे पराठ्यांसाठी, म्हणजे पराठा छान मऊ होतो. थोडं थोडंसं पाणी घेऊन हे पीठ आता आपण छान मळून घेऊया. इथे आपलं पराठ्यांसाठी पीठ हे छान मळून झालेलं आहे. आपण याला तेलाचा हलका हात मारून घेऊया. थोडंसं हे मळून घेऊया आणि आता हे पीठ आपण एक 10 ते 15 मिनिटं छान सेट होण्यासाठी ठेवून घेऊया. आता आपण इथे 4 उकडलेले मोठे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आता असे आपण किसणीने किसून घ्यायचे आहेत. इथे मी छोट्या किसणीने हे बटाटे किसून घेते. उकडलेला बटाटा किसणीने किसून घेतला की पराठा फुटत नाही. जर मॅश केला तर बटाट्याचे जाडसर असे कण राहतात, त्यामुळे आपला पराठा फुटू शकतो. इथे आपण हे बटाटे किसणीने किसून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया. हिरवी कोथिंबीर घालून झालेली आहे. आता आपण जे वाटून घेतलेला मिरची आणि आल्याचा ठेचा आहे तो इथे आपण 1.5 चमचा घालून घेतलेला आहे आणि जी धणा जिरा आणि बडीशेप वाटून घेतला आहे ते इथे 1 चमचा घालून घेतलेला आहे. थोडंसं तिखट घालूया, अर्धा छोटा चमचा हळद घालूया, थोडासा गरम मसाला घालूया, यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घालूया आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. आता हे जे सगळं सारण आहे हे आपण हाताने छान मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. छान हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हा जो मसाला आहे हा या उकडलेल्या बटाट्यांना सगळा लागला पाहिजे. सारण आपलं छान एकजीव करून झालेलं आहे. छान आपल्या इथे गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे पराठ्यांसाठी छोटे छोटेसे गोळे तयार करून घेऊया. इथे पिठाचे आणि सारणाचे गोळे तयार केलेले आहेत. आता आपण पराठा लाटून घेऊया. त्यासाठी इथे आपण पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे, तो पुरीसारखा लाटून घेतला आहे. आता जे सारण आहे ते आपण यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. हे छान आपण भरून घेऊया. मोदकासारखं भरायचं. आपण जसं पुरणपोळीला भरतो याच प्रकारे आपण ह्याचा हुंडा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताच्या पंजाने याला छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जे सारण आहे ते पूर्णपणे आतमध्ये पसरलं जातं. आता आपण हलक्या हाताने याला छान लाटून घ्यायचं आहे. थोडंसं आपण हे सुक्या पिठामध्ये घोळून घेऊया, म्हणजे पटापटा हे लाटलं जाईल. एक हलक्या हाताने चारी बाजूने हे चपातीसारखं आपण लाटत जाऊया. पराठा लाटताना हात हलका ठेवायचा, म्हणजे जे सारण आहे ते बाहेर येत नाही. चारी बाजूने आपण हे छान लाटून घेऊया. कडा आपण ह्या छान लाटल्या की पराठा आपला फुटत नाही.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसा तुम्हाला जाड किंवा पातळ हवा आहे तसा ठेवायचा आहे हा पराठा। इथे छान आपला पराठा लाटून झालेला आहे, बघू शकता। मी थोडासा पातळच घेतलेला आहे, आमच्याकडे पातळच आवडतो। छान सारण आपलं हे पसरलेलं आहे सगळीकडे। अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा पराठा इथे लाटून घेते। एक छोटीशी गोळी घेतलेली आहे पिठाची। आता यामध्ये आपण पुरणासारखं सारण लगेच भरून घेऊया। मोदकासारखं याचा हुंडा आपण तयार करून घ्यायचा आणि हाताच्या पंजाने हे छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जे आतलं सारण आहे ते व्यवस्थित पसरलं जातं पिठामध्ये। आता आपण हे हलक्या हाताने लाटून घेऊया, थोडंसं सुकं पीठ लावूया। आता छान हे आपण हलक्या हाताने चारी बाजूने लाटत जायचं, म्हणजे आतलं जे सारण आहे हे लाटण्याच्या साह्याने छान पसरलं जातं। छान इथे आपलं हे लाटून झालेलं आहे पराठा। पराठा शेकण्यासाठी इथे आपला छान लाटून झालेला आहे, बघू शकता। आता हा आलू पराठा आपण तव्यावरती छान दोन्ही बाजूनी शेकवून घेऊया। ह्याला छोट्या छोट्याशा अशा फोड्या आल्या की आपण ह्या उलटून घ्यायचा आहे हा पराठा। तूप तेल काही लावू शकता आणि हा पराठा आपण छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा। अशा पद्धतीने केले की हा पराठा खरंच खूप छान लागतो, चवीला सुद्धा खूप सुंदर होतो हा पराठा। छान हा दोन्ही बाजूनी एकदम खरपूस आपण भाजून घ्यायचा आहे। कडेकडेने आपण हा छान शेकवून घेऊया, नाहीतर काठ कच्चा राहतो। पराठा शेकवताना एकदम गॅसची जी आच आहे कमी नाही करायची, नाहीतर पराठा चामट होतो। इथे छान आपला हा पराठा शेकवून झालेला आहे। अशाच प्रकारे आपण आता हा दुसरा सुद्धा पराठा शेकवून घेऊया। हलकासा खालून शेकून आला की आपण एक बाजू याची पलटी करून घेऊया। चारी बाजूनी याला छान तूप लावून घ्यायचं। आता आपण पलटी मारूया। अगदी कमी वेळामध्ये हे पराठे तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात। थोडीशी खालची बाजू अजून शेकू दे याची। पलटी मारून घेऊया, बघू शकता छान खरपूस आपला हा पराठा भाजून झालेला आहे। एकदम छान याचं सारण बघू शकता, छान एकदम भरलं गेलेलं आहे। अशाच प्रकारे आपण सगळे पराठे तयार करून घ्यायचे आहेत। आपले गरमागरम मस्त क्रिस्पी आलू पराठे तयार झालेले आहेत। बघा किती छान गोल्डन आणि ब्राऊन रंग आलेला आहे आणि आतली स्टफिंग सुद्धा एकदम सॉफ्ट आणि मसालेदार झालेली आहे, बघू शकता। एकदम छान हे आपले पराठे सॉफ्ट झालेले आहेत। आतली स्टफिंग किती सॉफ्ट आहे आणि अगदी भरपूर आहे, एकदम मसालेदार आणि अगदी फ्रेश दिसतो हा आलू पराठा। बटाट्याचं स्टफिंग सुद्धा अगदी सगळीकडे पसरलेला आहे। हा गरमागरम क्रिस्पी आलू पराठा आपण दही, लोणचं किंवा वरून बटर टाकून सुद्धा सर्व करू शकतो आणि याची चव तर एकदम लाजवाब लागते। अशा पद्धतीने हे गरमागरम आलू पराठे केले की लहान मुलं सुद्धा हे पराठे आवडीने खातात।
टिफिनमध्ये सुद्धा हे पराठे द्यायला अगदी उत्तम आहेत. अगदी हेल्दी पण आहेत आणि फिलिंग पण आहेत, त्यामुळे मुलांना बराच वेळ भूकसुद्धा लागत नाहीत. अगदी थोडंसं बटर किंवा केचप दिलं तर लहान मुलं आवडीने खातात. नाश्त्यासाठी गरमागरम आलू पराठा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.